योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह कोल्हापूर. संपादक श्री प्रकाश दंडगव्हाळ. वडगाव नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल माडे युवा शक्तीने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करताना खलील उर्फ राजू कवठेकर, सईद कवठेकर, प्रमोद साठे यांनीही सहभाग घेत कार्यक्रमाचे यश सुनिश्चित केले. रक्तदात्यांच्या या सेवाभावामुळे सामाजिक बांधिलकी आणि मानवी जीवन रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. अनिल माने युवा शक्तीच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिराने वडगाव नगरीत रक्तसंकट कमी करण्यासाठी आणि रुग्णालयांना रक्तपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. सौ विद्याताई पोळ यांचे वाढदिवस या निमित्ताने रक्तदानाला प्रोत्साहन देणे हा समर्पित आणि जनसमुदायासाठी उपयुक्त उपक्रम असल्याचे सर्व उपस्थितांनी अभिप्रेत केले. खलील उर्फ राजू कवठेकर यांचे म्हणणे होते, रक्तदानामुळे एक जीव वाचतो, त्यामुळे हा उपक्रम सातत्याने होत राहिला पाहिजे. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी असे उपक्रम राबवले पाहिजेत. तर सईद कवठेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील काळातही अशा सामाजिक कार्यात सहभाग वाढावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या रक्तदान शिबिराच्या आयोजनामुळे स्थानिक जनतेत रक्तदानाबाबत जागरूकता वाढली असून या प्रकारचे उपक्रम समाजातील आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत. या प्रकारच्या सामाजिक कार्यात विविध नागरिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय ठरतो, ज्यामुळे रक्तदानाची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. भविष्यातही या प्रकारचे रक्तदान शिबिरे नियमितपणे आयोजित केली जातील, जेणेकरून रक्तसंकट निर्माण होऊ नये आणि जास्तीत जास्त रुग्णांना आवश्यक रक्त पुरवले जाऊ शकेल. वडगाव नगरीमध्ये सामाजिक संघटनांनी अशा उपक्रमांना प्राधान्य देणे आणि त्यासाठी स्थानिक मनुष्यबळाची मदत घेणे हा एक सकारात्मक बदल आहे. वडगाव नगरीच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना योद्धा एक्सप्रेस न्यूजचे पत्रकार रजनीकांत धोंगडे, योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र भारत,